तमसोमा ज्योतिर्गमय. अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारी मालिका जिज्ञासा. श्रोते हो, क्वांटम फिजिक्स अर्थात पुंजकीय भौतिकशास्त्र याविषयी डॉक्टर विवेक भिडे यांची योगीराज बच्चे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया. आज भाग पहिला प्रसारित करत आहोत. श्रोते हो, नमस्कार. जिज्ञासा या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. क्वांटम फिजिक्स अर्थात पुंजकीय भौतिकशास्त्र याला 100 वर्ष सुरू आहे, अर्थात शताब्दी वर्ष. या शताब्दी वर्षाच्या बाबत हे नेमकं काय आहे भौतिकशास्त्र ते जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या सोबत आहेत विवेक भिडे सर. त्यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार सर. भौतिकशास्त्र याची सुरुवात पूर्वीपासून झालेली आहे, म्हणजे आपण वैदिक काळापासून भौतिकशास्त्र आहे, बरोबर. मग आता हे आपण शताब्दी वर्ष साजरं करतोय, हे नेमकं कशाबद्दल सांगतो. सर्वप्रथम मी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो की तुम्ही आता एक छान शब्द वापरलात, पुंजकीय भौतिकशास्त्र. परंतु माझ्या थोड्या लिमिटेशनमुळे मला पुढचं सगळं जे विवेचन आहे ते इतकं स्वच्छ मराठीमध्ये करता येईल असं नाही. त्यामुळे मी आपली आणि श्रोत्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि काही जे संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी मी मराठी भाषा अर्थात वापरेनच, मातृभाषा आहे, आपली राज्यभाषा आहे. परंतु काही जे कन्सेप्ट आहेत, काही ज्या टर्मिनॉलॉजी आहेत, त्याच्यासाठी आपण इंग्रजी भाषेचा, पाश्चात्य भाषेचा वापर करूया. की मुख्यत्वे करून बरंचसं संशोधन जे आहे या विषयाचं ते या भाषेमध्ये झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे की माणूस उत्सुकतेमुळे आणि गरजेमुळे वेगवेगळे शोध लावत होता. आपण असं म्हणतो की हे सगळं जे वस्तू आहे किंवा सगळं जे ब्रह्मांड चाललेलं आहे ते वेगवेगळ्या नियमांवर आधारित चाललेलं आहे. आणि आपल्याला दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे एखादी वस्तू मी जर तुमच्याकडे टाकली तर त्या वस्तूचा मार्ग कसा असेल, चंद्र हा पृथ्वीभोवती का फिरतो, पृथ्वी सूर्याभोवती का फिरते, किंवा घसरगुंडीवरून आपण घसरत असताना कधी झटकन सरकतो, कधी हळू आपण सरकतो, या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यासाठी म्हणून 2 प्रकारमध्ये हे फिजिक्स आपल्याला भौतिकशास्त्र जे आहे ते विभागलं जाईल. एक मॅक्रोस्कोपिक, म्हणजे आपल्या डोळ्यांना जे दिसतं, मोठ्या मोठ्या वस्तू आहेत सगळ्या, चेंडू, खडू, पृथ्वी, सूर्यमाला यासारख्या गोष्टी. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे मायक्रोस्कोपिक. मायक्रोस्कोपिक म्हणजे असं की जे मायक्रोस्कोप शिवाय बघता येणार नाही किंवा त्याहीपेक्षा सूक्ष्म असणारं. आता आपण ज्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत, क्वांटम मेकॅनिक्स, त्या तर मायक्रोस्कोपमध्येही बघता येत नाहीत. तर त्या बघण्यासाठी म्हणून आपल्याला अर्जुनाला जी कृष्णाने दिली होती तशी दिव्य दृष्टी लागते. प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांना ह्या काही वस्तू दिसणार नाहीत. पण तुम्ही विचारलेला प्रश्न होता की हे काय, का सुरुवात झाली आहे क्वांटम फिजिक्सचं हे वर्ष. तर 2 मेकॅनिक्स आहेत. एक म्हणजे क्लासिकल मेकॅनिक्स, की जे सर्व जे आहे ते न्यूटनच्या गतिविषयक नियमांवर आधारित आहे, की जे खूप वर्ष झाले तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे. परंतु साधारण 100 वर्षापूर्वी, अर्थात वेगवेगळे टप्पे जे आहेत ते त्याच्या आधीपासून सुरू झालेत, पण 100 वर्षापूर्वी हायझेनबर्ग या शास्त्रज्ञाने अनसर्टॅनिटी प्रिन्सिपल सांगितलं की गोष्टी कशा अशाश्वत आहेत, एकाच वेळेला कोणत्या 2 गोष्टी तुम्हाला मेजर करता येणार नाहीत. आणि याला आता 100 वर्ष होत आहेत. 1925 साली त्यांनी हा शोध सर्वांसमोर मांडला. त्याच्या आधीपासून वेगवेगळ्या घडामोडी सुरू होत्या, त्या आपल्या पुढच्या विवेचनामध्ये येतील. परंतु त्याची आठवण आणि त्या अनुषंगाने म्हणून हे साल जे आहे ते आपण 100 वर्ष म्हणून क्वांटम मेकॅनिक्सचं म्हणून साजरं करतोय. सर, आता तुम्ही सांगत होता क्लासिकल आणि क्वांटम फिजिक्स. मग आम्हाला पहिलं क्लासिकल फिजिक्स ऐकायला आवडेल. सांगतो. हे साहजिकच होतं की ज्या गोष्टी आपल्या नुसत्या डोळ्यांना दिसत आहेत त्यांच्याविषयी आपण वेगवेगळ्या गोष्टी शोधून काढू. याचा प्रवास जर बघितला तर तो खूप मागपर्यंत जाईल, की ॲस्ट्रॉनॉमीपासून सुरुवात होईल. कारण जेव्हा दिव्याचा शोध लागलेला नव्हता तेव्हा फक्त आपण आकाशातले तारे बघत होतो. झाडावरून फळ कसं खाली पडतं हे तर आपल्याला प्रसिद्ध माहिती आहे, आणि म्हणून आपण तिथून सुरुवात करूया. हे फळ खाली का पडतं, तर त्याच्यासाठी म्हणून न्यूटननी गतिविषयक नियम सांगितले आणि ग्रॅव्हिटेशनचा सिद्धांत सांगितला की कोणत्याही 2 वस्तू एकमेकांकडे ओढत असतात आणि ह्या बलामुळे सगळं जग जे आहे ते चाललेलं आहे. म्हणजे आपण जमिनीवरून चालू शकतो, झाडावरून फळ खाली पडतं. एखादी वस्तू जर मी टाकली तर ज्याला आपण शास्त्रामध्ये प्रोजेक्टाईल मोशन अशी म्हणतो, तर ती प्रोजेक्टाईल मोशन कशी असेल, वेगवेगळ्या वस्तूंचं वस्तुमान या सगळ्यामध्ये काय भूमिका, म्हणजे मास त्या याच्यामध्ये काय भूमिका बजावतं, त्वरण म्हणजे ॲक्सेलरेशन आहे, गती आहे, कोणत्या गतीने वस्तू, आपण आलेला बॉल ज्या वेळेला बॅट्समन टोलवतो तेव्हा तो त्याला फोर्स अप्लाय करतो आणि त्या बॉलची दिशा बदलतो आणि मग तो वेगळ्या वेगळ्या दिशेने बॉल जातो.
मग त्याचं स्पिनिंग असेल, कदाचित स्वतःभोवती फिरणं असेल, त्याच्यानंतर विस्थापन असेल, एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणं असेल. हे जे सगळं होतं हे ज्या शास्त्रशाखेमध्ये सांगितलं जातं, भौतिकशास्त्रामधल्या उपशाखेमध्ये, त्याला आपण क्लासिकल मेकॅनिक्स असं म्हणतो. आणि क्लासिकल मेकॅनिक्स जे आहे ते न्यूटनच्या गतिविषयक नियमांवर आधारित आहे. शाळेपासून आपण वेगवेगळे त्याचे नियम शिकतोय. पण ढोबळमानाने आपण किंवा विशेषतः म्हटलं तर कोणतीही वस्तू म्हणजे ऊर्जेचा संचय आहे, की एखाद्या ठिकाणाहून ज्या वेळेला एखादा पार्टिकल किंवा एखादा चेंडू एका ठिकाणाहून दुसरीकडे गेला तर याचा अर्थ तो आपल्याबरोबर ऊर्जा नेत असतो. आणि त्यावेळेला आपण दोन मुख्य ऊर्जा म्हणतो, की गतिज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि दुसरी म्हणजे स्थितीज ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. आणि मग ही ऊर्जा म्हणजे ही वस्तू, जेव्हा आपण वस्तू म्हणतो तेव्हा ती ऊर्जा आहे, ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशी जाईल, तिची गती काय असेल, मग तिच्यावर जर आपण बल प्रयुक्त केलं म्हणजे फोर्स अप्लाय केला तर तिचं त्वरण कसं वाढेल, पोटेन्शियल एनर्जी किती होईल, कायनेटिक एनर्जी किती होईल, या सर्वांचा अभ्यास म्हणजे दिसणाऱ्या गोष्टींचा विस्थापन आणि बल, ऊर्जा या गोष्टी विचारात घेऊन केलेला अभ्यास म्हणजे आपल्याला क्लासिकल मेकॅनिक्स असं म्हणता येईल. मग क्लासिकल मेकॅनिक्समधल्या वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या मोजण्यासाठी आपण काही युनिट तयार केली. आणि अर्थात ती मीटर असेल लांबी मोजण्यासाठी, वस्तुमान मोजण्यासाठी किलोग्रॅम असेल, टाईम मोजण्यासाठी सेकंद असेल, व्हॉल्यूम मोजण्यासाठी लिटर असेल, अशी वेगवेगळी आपण एककं तयार केली. आणि मग एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेमध्ये कसं होतं, म्हणजे मग कायनेटिक एनर्जी असेल, पोटेन्शियल एनर्जी ज्या आपण वस्तूला म्हणालो, पण त्याप्रमाणे इलेक्ट्रिक एनर्जी सुद्धा म्हणता येईल आपल्याला, त्याच्यानंतर थर्मल एनर्जी, एखादी वस्तू गरम केली तर येते. परंतु या सगळ्या गोष्टी आपल्या पंचज्ञानेंद्रियांना आपण सहज सेन्स करू शकतो. मग अशी मी जसं म्हटलं, दिव्य दृष्टीची फारशी गरज लागत नाही. आपली असलेली जी दृष्टी आहे, चर्मचक्षु जे आहेत, त्यांनी आपण हे सगळं बघू शकतो. आणि त्याचं असलेलं सगळं मेकॅनिक्स किंवा त्याचं असलेलं सगळं फिजिक्स जे आहे ते म्हणजे क्लासिकल मेकॅनिक्स किंवा क्लासिकल फिजिक्स. सर, यानंतर जो टप्पा सुरू होतो म्हणजे ऊर्जा अक्षयतेचा, न्यूटनचे नियम, या सगळ्यांचा आणि या क्वांटम फिजिक्सकडे जातानाचा प्रवास कसा आहे? याबरोबर आणखीन मध्येच एक येऊन गेलेली गोष्ट किंवा आवश्यक जी गोष्ट आहे आपल्याला क्वांटमची चर्चा करत असताना, ती म्हणजे वेव्ह मेकॅनिक्स. वेव्ह ही अशी संकल्पना आहे की ज्याला आपण तरंग असं म्हणतो, की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर आपल्याला ऊर्जा पाठवायची असेल तर ती वस्तूच्या स्वरूपात पाठवण्याची गरज नाही. म्हणजे मगाशी आपण म्हटलं की मी स्वतः जर एका टोकाकडून दुसरीकडे चालत गेलो तर मी वस्तू आहे आणि मग वस्तूच्या स्वरूपामध्ये ऊर्जा एका ठिकाणाहून दुसरीकडे गेली. पण दोन प्रकारच्या आपण वेव्ज बघितल्या आहेत, एक लॉन्जिट्युडिनल वेव्ह आणि एक ट्रान्सव्हर्स वेव्ह, अनुतरंग आणि अवतरंग. याच्यामध्ये असं होतं की वस्तू किंवा जे मीडियम लागतं, जे माध्यम लागतं ते आहे तिथेच असतं, परंतु सोर्सनी प्रोड्यूस केलेला डिस्टर्बन्स जो असेल, सोर्स काहीतरी डिस्टर्ब, आता उदाहरणार्थ माझा आवाज जर बघितला तर माझा आवाज तुमच्या कानापर्यंत येतोय. हा आवाज जो तुमच्या कानापर्यंत येतोय तो आपल्या दोघांमध्ये असलेली जी हवा आहे या हवेच्या माध्यमातून, म्हणजे हवा हे मीडियम म्हणून वापरलं गेलं आणि तुमच्यापर्यंत माझा आवाज हा लॉन्जिट्युडिनल वेव्हच्या स्वरूपामध्ये जाऊन पोचला. इथे प्रत्यक्ष हवा म्हणजे माझ्या तोंडाकडून निघणारी हवा तुमच्या कानापर्यंत गेली असं होत नाही. हवा आहे तिथेच राहते, परंतु त्याच्यातून वेव्ह जाते, म्हणजे कंपनं जातात. प्रत्येक हवेचं पार्टिकल जे असेल ते कंप पावतं आणि मग वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीनी, वेगवेगळ्या तरंग लांबीनी आणि वेगवेगळ्या कंपन संख्येने ते कंप पावतं आणि मग माझ्या तोंडामधून निघालेला आवाज जो आहे, स्वरयंत्रामधून निघालेला जो आवाज जो आहे, ती ऊर्जेच्या स्वरूपामध्ये तुमच्या कानापर्यंत येऊन पोचतं. हे वेव्हचं एक प्रकार झाला. आपण पाण्यावर जर दगड टाकला तर पाणी सगळं आहे तिथेच असतं, परंतु जे तरंग उठतात पाण्यावर, ते तरंग उठून काय होतं तर पडलेल्या दगडाच्या ठिकाणाहून संपूर्ण गोल बाजूला प्रत्येक त्यापासून लांब जाणारे जे तरंग उठतात ते ऊर्जा पलीकडे जात असते. मी एक दोरी ताणून धरली आणि एका टोकाला दोरीला मी जर हलवलं, झटके दिले, म्हणजे पूर्वी विहिरीमध्ये ज्या वेळेला कळशी सोडत ती जर बुडाली नाही तर वरून एक झटका दिला जात असे, जेणेकरून ती कळशी कलंडावी आणि मग पाण्यामध्ये ती बुडावी. तर तो जो झटका आहे तो विहिरी त्या कळशीच्या तोंडापर्यंत जात होता आणि तो कळशीला हलवत होता, ऊर्जा पुरवत होता. हा दुसरा प्रकार झाला, याला आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह असं म्हणतो. आवाज जो गेला तो लॉन्जिट्युडिनल वेव्हच्या माध्यमातून, दोरीमध्ये जर आपण एक टोक हलवलं तर जी वेव्ह जाते तिला आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणतो. या दोन्ही ठिकाणी काय होतं की माध्यमाची गरज असते, परंतु माध्यम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही, ते ऊर्जा वाहून नेतं. म्हणजे वस्तू एका ठिकाणाहून दुसरीकडे जायला लागते ऊर्जा म्हणून, परंतु वेव्हमध्ये वस्तू जाण्याची गरज नसते, तर ती वेव्ह जाते, म्हणजे प्रत्यक्ष जात काहीच नाही, ऊर्जा जाते आणि त्याच्यासाठी जे माध्यम जे असतं ते फक्त वेगवेगळ्या ठिकाणाहून कंप पावत असतं. आणि आपल्याला आता तर माहिती आहे, आपण 1143 किलोहर्ट्झवरून बोलतोय
असं आपण म्हणतो. म्हणजे श्रोत्यांपर्यंत काय जात आहे, जे त्यांच्याकडे जो रेडिओ सेट आहे किंवा आता नवीन माध्यमातून त्यांच्याकडे जर मोबाईल असेल AIR न्यूजमधून, तर त्यांच्याकडे जाणाऱ्या ज्या वेव्ज आहेत त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज हा आपण पुढे गेल्यानंतर टप्पा बघणार आहोत. हर्ष शास्त्रज्ञ आहे, त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आणि क्वांटम मेकॅनिक्स जेव्हा आपण बघणार आहोत तेव्हा या आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची मदत किंवा वेव्हचा संदर्भ हा घ्यावाच लागणार आहे. म्हणजे तिसऱ्या प्रकारच्या ज्या वेव्ज आहेत त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत की जिथे आपल्याला माध्यमाची सुद्धा आवश्यकता नाही आहे, तर सोर्सकडून म्हणजे आपल्या रत्नागिरी केंद्राचा जो अँटिना आहे किंवा प्रसारण जिकडून होत आहे त्या सोर्सकडून आजूबाजूच्या रेडिओमध्ये असेल किंवा सॅटेलाईटच्या माध्यमातून होत असेल तर सॅटेलाईटकडनं येणाऱ्या ज्या वेव्ज आहेत तो सोर्स आहे, तर त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज पोचतात. त्याच्यासाठी माध्यमाची गरज नसते. तर इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड या दोघांच्या मदतीने जी ऊर्जा आहे ती एका ठिकाणाहून सोर्सकडून जो रिसिव्हर आहे त्या रिसिव्हरकडे म्हणजे ऐकणारा जो आहे त्याच्यापर्यंत पोचत असतात. हा एक टप्पा आपल्याला घेणं खूप गरजेचं असतं की वेव्ह मेकॅनिक्स. आणि मग मगाशी जे मी म्हणालो क्लासिकल मेकॅनिक्स ते पार्टिकलच्या संदर्भातलं आहे, पण आता जे मी वेव्ह मेकॅनिक्स म्हणतोय ते वेव्हच्या संदर्भातलं आहे. इथे गंमत अशी आहे की इथे कुठलीही वस्तू नाही आहे, तिला वस्तुमान नाही आहे. इथे मीडियम आहे पण मीडियम पुढे जात नाही आहे. म्हणजे ऊर्जा कशी जाते याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. कशाच्या माध्यमातून? तर तरंग असेल, तरंग लांबी असेल, ॲम्प्लिट्यूड असेल म्हणजे इंटेन्सिटी किती आहे याच्यावर अवलंबून असेल, आणि त्या माध्यमातून किती गतीने कोणती वेव्ह जाऊ शकते या संदर्भात असेल, याचा आपल्याला विचार करावा लागतो. सर, गतीचे नियम झाले, त्यानंतर वेव्ज म्हणजे तुम्ही सांगितलं त्या प्रकारे प्रकाश हा एक प्रकाश पण तरंगांच्या स्वरूपात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आपल्यापर्यंत येत असतो. मग या प्रकाशाचे वेगवेगळे जे फेनोमेने आहेत ते नेमके कोणकोणते आहेत? बरोबर. आणि सर तुम्ही जो प्रश्न विचारलात तो आपल्याला क्वांटमच्या दिशेने घेऊन जाणार आहे, परंतु तत्पूर्वी मी थोडीशी एक गंमत सांगतो. प्रकाश म्हणजे काय असा जेव्हा माणसाला प्रश्न पडला तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रकाशाचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. आजचा हा विषय नसल्यामुळे आपण फार खोलात त्याच्यामध्ये शिरूया नको, परंतु काही चित्रपटामध्ये सुद्धा जर कोणाला दिसायचं बंद झालं तर म्हटलं जातं आंखों की रोशनी चली गई. म्हणजे पूर्वी अशी संकल्पना होती किंवा पूर्वी असं वाटत होतं की मी डोळे उघडल्यावर माझ्याकडून तुमच्याकडे काहीतरी पडणार आहे तुमच्या शरीरावर, अंगावर, आणि मग त्याच्यामुळे तुम्ही मला दिसणार आहात. इथपासून प्रकाशाची जी डेव्हलपमेंट झाली ते वेगवेगळ्या थेरीज मांडल्या गेल्या. न्यूटननी मांडली, त्यानंतर एक तरंग थेरी पण आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेली आणि आता आपण असं मान्य केलं आहे की प्रकाश जो आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये जातो. मॅक्सवेलनी मांडलेली थेरी आहे. म्हणजे एका ठिकाणाहून प्रकाश जेव्हा दुसऱ्या ठिकाणी जातो तेव्हा प्रकाश जातो म्हणजे काही नसून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जाते. आणि हा जो प्रकाश म्हणजे ज्याला आपलं प्रसारण जे आहे ते सुद्धा श्रोत्यांच्या मोबाईलपर्यंत किंवा रेडिओपर्यंत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्येच जात आहे, परंतु ते त्यांच्या डोळ्यांना दिसत नाहीये. कारण जर आपण अखंड स्पेक्ट्रम बघितला, अखंड वेगवेगळ्या प्रकारचे जर प्रकाशकिरण बघितले तर त्याच्यामध्ये अगदी एक्सरेज आहेत की जे आपल्याला दिसत नाहीत, कॉस्मिक रेज आहेत की जे आपल्याला दिसत नाहीत, अल्ट्राव्हायोलेट लाईट जो ओझोनचा थर नष्ट करतो आणि आपण गांभीर्याने घेतो ते की अल्ट्राव्हायोलेट रेज कमीत कमी उत्सर्जित झाले पाहिजेत, आपल्यापर्यंत कमीत कमी आले पाहिजेत, ते आहेत. त्याच्यानंतर व्हायोलेटपासून रेडपर्यंत आहे, म्हणजे जांभळ्या रंगापासून तांबड्या रंगापर्यंत आहे, ज्याला आपण दृश्य वर्णपटल असं म्हणतो, व्हिजिबल स्पेक्ट्रम असं म्हणतो, की जो लाईट असं सर्वसामान्य आपण गृहीत धरतो. पण त्याच्या पलीकडे जे आहे ते म्हणजे इन्फ्रारेड लाईट आहे. त्याच्यानंतर मग रेडिओ वेव्ज आहेत की आपलं प्रसारण किंवा जे कम्युनिकेशनसाठी आपण वापरतो, आणि रेडिओ वेव्ज अगदी खूप वेगवेगळ्या तरंग लांबीच्या आहेत. इतका सगळा स्पेक्ट्रा आहे. आणि ह्या प्रकाशाचे काही गुणधर्म आहेत, काही फेनॉमेनन आहेत. तुम्ही म्हणालात तसं की तो एका सरळ रेषेत जातो. आता अर्थात यातले काही फेनॉमेनन जे आहेत ते काही थेरीने ॲक्सेप्ट केलेले आहेत, काही थेरी ते रिजेक्ट करते, आणि म्हणूनच आपल्याला मग क्वांटमकडे जाण्यासाठी मदत होते. प्रकाश एका सरळ रेषेत जातो. आपण आरशामध्ये बघितलं तर परावर्तन हा एक प्रकाशाचा गुणधर्म आहे, अपवर्तन हा एक प्रकाशाचा गुणधर्म आहे. हे आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसणारे गुणधर्म आहेत. त्यानंतर पोलरायझेशन नावाचा एक प्रकाशाचा गुणधर्म आहे की ही जी तरंग जे आहेत त्या तरंगामध्ये जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ऑसिलेट होणार आहेत तर ते ज्या प्लेनमध्ये ऑसिलेट होणार आहेत ते जर प्लेन कन्फाईन असेल, एकच असेल, तर त्याला आपण पोलराइज लाईट असं म्हणतो. त्यानंतर काही फेनॉमिनन असे आहेत की जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळत नाहीत, पण जे प्रयोगशाळेमध्ये आपल्याला बघता येतात, आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामुळे क्वांटम मेकॅनिक्सची सुरुवात करण्याची शास्त्रज्ञांना प्रेरणा मिळाली आणि उत्सुकतेमधून हे शास्त्र पुढे आलं. ते म्हणजे डिफ्रॅक्शन आहे. डिफ्रॅक्शन हा फेनॉमिनन जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा फेनॉमिनन आहे. आपण पुढे गेल्यानंतर या संदर्भात चर्चा करणार आहोत ड्युएल नेचरमध्ये. इंटरफेरन्स आहे. इंटरफेरन्स हे आपल्याला बघायला मिळतं की
आपण जर साबणाचा फुगा फुगवला तर त्याच्या जी थिन फिल्म तयार होते त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे रंग दिसतात. पावसामध्ये खड्ड्यामध्ये जर पाणी साठलेलं असेल आणि समोर गेलेल्या गाडीचा एखादा पेट्रोलचा थेंब जर त्याच्यामध्ये पडला तर आपल्याला गोल वेगवेगळे रंग त्याच्यामध्ये दिसतात. हा जो फेनॉमेनॉन आहे त्याला आपण इंटरफेरन्स असं म्हणतो. त्यानंतर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे. हा खूप महत्वाचा आहे. आपण त्याच्याविषयी नंतर थोडंसं बोलूया सुद्धा. कॉम्प्टन इफेक्ट आहे आणि ग्रॅव्हिटेशनल रेड शिफ्ट आहे. असे वेगवेगळे फेनॉमेनॉन आहेत. आता प्रश्न असा निर्माण होतो, यातले सुरुवातीचे काही फेनॉमेनॉन क्लासिकल थिअरीनी आपण एक्सप्लेन करू शकतो आणि क्लासिकल थिअरीच्या माध्यमातून आपल्याला त्याचं स्पष्टीकरण देता येतं. परंतु काही फेनॉमेनॉन असे आहेत की जे न्यूटन्स लॉजच्या माध्यमातून म्हणजे क्लासिकल थिअरीच्या माध्यमातून आपल्याला एक्सप्लेन करता येत नाहीत आणि मग आपल्याला वेव्ह मेकॅनिक्सचा विचार करावा लागतो. वेव्ह थिअरीचा त्याच्यासाठी आधार घ्यावा लागतो आणि ज्याच्यामुळेच आपण पुढे गेल्यानंतर आता आपण क्वांटम मेकॅनिक्सकडे जाण्यासाठी प्रवृत्त होतो. असं एकंदरीत त्या प्रकाशाचं आणि वेव्ह थिअरीचं क्वांटम मेकॅनिक्समध्ये योगदान आहे. सर, आता आपण सांगत होता की दिसणाऱ्या म्हणजे आता प्रकाशाचे काही तरंग दिसतात किंवा त्या वेगवेगळ्या ह्याच्या स्पेक्ट्रममध्ये असतात. मग काही ज्या गोष्टी आहेत की ज्या दिसतच नाहीत, ज्याला दिसण्यासाठी असमर्थ असतं आपल्याला, म्हणजे आपण बघूच शकत नाही अशा म्हणजे ब्लॅक बॉडी असेल होय होय किंवा मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स असतील. बरोबर. मग ते नेमकं कशा प्रकारे आपण ते बघू शकतो किंवा ते इफेक्ट एक फोटो इलेक्ट्रिकल इफेक्ट पण आपण ऐकूयात आहे ते नेमकं काय आहे? बरोबर, सांगतो. आता गंमत कशी झाली बघा. आपण तरंग लांबीच्या बाबतीत म्हटलं की वेगवेगळ्या तरंग लांबीचे प्रकाश किरण आपण बघू शकतो. उदाहरणार्थ आता आपण बघतोय की इथे निळ्या रंगाच्या खुर्च्या आहेत किंवा तुमचा लाल रंगाचा शर्ट आहे किंवा जांभळ्या रंगापर्यंत मला दिसू शकेल. पण इथे असे काही प्रकाश किरण जे आहेत की जे आपल्याला दिसणार नाहीत, इनव्हिजिबल आहेत. म्हणजे व्हायलेट रंगापेक्षा कमी तरंग लांबी असणारे आणि रेड कलरपेक्षा जास्त तरंग लांबी असणारे. याचप्रमाणे जर आपण वस्तूकडे गेलो, एखादा खडू घेतला आणि मी त्याचे छोटे 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 तुकडे करत गेलो तर आपल्याला असं लक्षात येतं की एका ठराविक कमी आकारापेक्षा कमी आकाराचा पदार्थ आपण डोळ्यांनी बघू शकत नाही. कणाद, आपण मगाशी वेगवेगळे जे शास्त्रज्ञांची नावं घेतली त्याच्यामध्ये कणाद शास्त्रज्ञ होता की ज्यांनी कण ही संकल्पना मांडली. आता या कणापर्यंत म्हणजे एखाद्या मोलिक्युलपर्यंत त्या पदार्थाचे गुणधर्म तसेच्या तसे राहतात. परंतु मग नंतर ज्या वेळेला असं शास्त्र जेव्हा प्रगत होत गेलं आणि मग मोलिक्यूल कशाचा बनलेला आहे त्यावेळेला तो ॲटमचा बनलेला आहे आणि ॲटम मात्र त्या पदार्थाचे गुणधर्म दाखवत नाही. म्हणजे मीठ जर असेल तर ते सोडियम क्लोराईड आहे, त्यामुळे सोडियम क्लोराईड हा एक मोलिक्यूल आहे. सोडियम क्लोराईड पर्यंत मिठाचे गुणधर्म मोठ्या खड्यापासून एका सोडियम क्लोराईडच्या कणापर्यंत तसेच राहणार आहेत, मोलिक्यूलपर्यंत तसेच राहणार आहेत. पण सोडियम क्लोराईडचं जर मी विघटन केलं आणि त्याचं सोडियम आणि क्लोरीन केलं तर आता ते मीठ राहिलं नाही, आता ते सोडियम क्लोराईड राहिलं नाही, मग ते अणू तयार झाले. इथपासून आणखीन काय आणखीन काय आणखीन काय असं ज्या वेळेला उत्सुकता वाटायला लागली आणि शास्त्रज्ञ बघायला लागले तेव्हा जसं मी मगाशी म्हटलं लाईटच्या बाबतीमध्ये वेगवेगळी थेरीज आहेत की लाईट म्हणजे काय याचं उत्तर देण्यासाठी, तसं एखादं पार्टिकल किंवा एखादा ॲटम जो आहे तो म्हणजे काय याचं उत्तर देण्यासाठी सुद्धा खूप वेगवेगळी मॉडेल्स आहेत किंवा वेगवेगळी सिद्धांत आहेत, वेगवेगळ्या थेरीज आहेत. आपण त्याचा थोडासा आढावा घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल की डाल्टन हा शास्त्रज्ञ असं म्हणाला होता की ॲटम इज ए अनब्रेकेबल पार्टिकल. म्हणजे जसं कणादनी सांगितलं होतं की आता त्याच्या आणखीन तुम्हाला विघटन करता येणार नाही. पण वेगवेगळ्या प्रयोगामधून असं लक्षात आलं की अरे असं नाही आहे आणि त्यामुळे थॉम्सन असं म्हणाला की नाही, जो ॲटम आहे त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन 2-3 वेगवेगळे प्रकार काहीतरी आहेत. रुदरफोर्ड या शास्त्रज्ञाचं तर आपल्याला माहिती आहे की त्यांनी खूप चांगलं मॉडेल आपल्यासमोर मांडलं आणि त्यांनी तर असं सांगितलं की ॲटमच्या बाबतीमध्ये बरीचशी जागा रिकामी आहे आणि त्याच्यामध्ये केंद्रक आहे, न्यूक्लियस आहे, ते एका अत्यंत कमी जागेमध्ये मावलेलं आहे पण ज्याच्यामध्ये मास भरपूर आहे आणि त्याच्या आजूबाजूला इलेक्ट्रॉन पसरलेले आहेत. म्हणजे त्यांनी इलेक्ट्रॉनची संकल्पना मांडली, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसची संकल्पना मांडली. त्याचा प्रसिद्ध एक्सपेरिमेंट आहे स्कॅटरिंग ऑफ अल्फा पार्टिकल. गोल्ड फॉईलमधून अल्फा पार्टिकल पाठवले तर ते स्कॅटर झाले. कदाचित सर्वसामान्य लोकांना हे लक्षात येणार नाही पण जे आपले काही विद्यार्थी ऐकत असतील 11वी-12वी मध्ये असलेल्या त्यांना हे रिलेट होईल की अरे हो आपण हे शाळेमध्ये शिकलोय, 9वी-10वीच्या वर्गामध्ये हे शिकलेलो आहे. त्यानंतर बोहर शास्त्रज्ञ आला, त्यांनी सांगितलं की इलेक्ट्रॉन गोल फिरतायत आणि मग त्यांनी तर क्वांटायझेशन जे आहे म्हणजे आपण बघू पुढे क्वांटायझेशन म्हणजे तुम्ही मला मगाशी प्रश्न विचारला होता की मी घसरगुंडी आणि जिन्याचं सांगितलं होतं, तसं मला जर माझा आवाज वाढवायचा असेल किंवा आणखीन थोडा वाढव असं जर तुम्ही मला म्हणालात तर मी आवाज कंटिन्युअसली वाढवू शकतो, अगदी जवळ वाढवू शकतो असं आपलं समज आहे. परंतु क्वांटायझेशन म्हणजे काय तर जगामध्ये कुठल्याच गोष्टी मग वस्तुमान असेल, अंतरं असतील, ही कणाकणांनी सातत्यपूर्ण वाढवता येणार नाही तर ती पायरीने वाढता येतात. याला आपण क्वांटायझेशन म्हणतो. त्याची पहिली संकल्पना जी आहे ती बोहरनी मांडली त्याच्या दुसऱ्या पॉस्ट्युलेटमध्ये की इलेक्ट्रॉन ज्या वेळेला फिरणार आहे न्यूक्लियस भोवती त्यावेळेला तो कोणत्या ऑर्बिटमध्ये कोणत्या त्रिज्येमध्ये फिरू शकेल
तर सगळ्या त्रिज्या काही त्याला अलाउड नाही आहेत. बरोबर. म्हणजे मोठ्या स्केलमध्ये म्हणायचं झालं तर तो 1 मीटरवर फिरू शकेल. नंतर मग हळूहळू दोरीची लांबी वाढवत गेलो 0.1, 1.1, 1.2, 1.3 असं होणार नाही. एकदम त्याला 4 मीटर त्रिज्येमध्ये फिरावं लागेल, एकदम त्याला 9 मीटर त्रिज्येमध्ये फिरावं लागेल. अर्थात ही मापं मी मीटरमध्ये घेतली आहेत, पण मगाशी युनिटमध्ये आपण म्हटलं होतं ही सगळी अँगस्ट्रॉम युनिटमध्ये असणार आहेत. बरोबर. आणि इथे मायक्रोस्कोपिक पार्टिकल असं आहे. त्यामुळे ॲटम आणि ॲटमच्या खालची जी पार्टिकल आहेत म्हणजे ज्यानी ॲटम बनलेला आहे ही पार्टिकल आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत. ही पार्टिकल प्रत्यक्ष आपल्याला कुठल्याच इन्स्ट्रुमेंटने दिसत नाहीत. म्हणजे मायक्रोस्कोप घेतला आणि त्याच्या खाली बघितलं असं नाही. दिसतं काहीतरी आपल्याला वेगळं आणि त्या वेगळ्या दिसणाऱ्यावरून आपल्याला इलेक्ट्रॉन आहे अशी कल्पना करावी लागते आणि त्याच्याबद्दलची माहिती मिळवावी लागते. तुम्ही मगाशी बोलता बोलता 2 शब्द म्हणालात, ब्लॅक बॉडी रेडिएशन बरोबर. आणि अजून एक काहीतरी शब्द वापरलात, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर त्यातलं ब्लॅक बॉडी रेडिएशन आणि एमिशन स्पेक्ट्रा हे यासाठी खूप चांगलं उदाहरण आहे. उदाहरणार्थ मी एखादी वस्तू जर गरम केली, एखादा गॅस गरम केला, गॅस का तर एकच मोलिक्यूल एकच इलेमेंट असावं म्हणून. तर मी जर हायड्रोजन गरम केला तर त्याच्यापासून प्रकाश यायला लागला आणि मग जर मी त्या प्रकाशाचं सेपरेट कलर केले म्हणजे तो मराठी शब्द आठवणं थोडंसं कठीण आहे, पण मी जर डिस्पर्शन बघितलं आणि प्रकाश हा जर वेगवेगळ्या रंगामध्ये स्वतंत्र केला तर असं दिसतं की हायड्रोजनच्या बाबतीत ठराविक रंगाचेच प्रकाश किरण त्याच्यातून बाहेर पडतात. मी जर वेगळा हेलियम गॅस घेतला तर त्याच्यातून प्रकाश किरण बाहेर पडणारे हे ठराविक रंगाचे आहेत. मग असं का, हा एक प्रश्न आहे. बरोबर. दुसरा प्रश्न असा येतो तो म्हणजे ब्लॅक बॉडी रेडिएशन, की कुठलीही वस्तू जी आहे ती तिच्यावर पडणारे सर्व रंगाचे जे प्रकाश किरण आहेत ते ॲब्सॉर्ब करून घेते, शोषून घेते आणि मग ठराविक रंगाचे प्रकाश किरण बाहेर टाकते. असं का, अशी जेव्हा उत्सुकता निर्माण झाली आणि ज्या वेळेला त्या एखाद्या इलेमेंटकडून आलेल्या प्रकाशाचं पृथक्करण करून बघण्यात आलं कोणकोणत्या रंगाचे प्रकाश किरण त्याच्यामध्ये आहेत, तेव्हा मात्र असं लक्षात आलं की क्लासिकल थेअरी हे काही एक्सप्लेन करू शकणार नाही आणि याच्यासाठी आपल्याला वेगळ्या कुठल्या तरी थेअरीची गरज आहे. बरोबर. श्रोते हो, क्वांटम फिजिक्स अर्थात पुंजकीय भौतिकशास्त्र याविषयी विवेक भिडे यांची योगीराज बच्चे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. आज भाग पहिला आम्ही प्रसारित केला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं संपदा पिलणकर यांचं आणि सादर करते होते योगीराज बच्चे. तमसोमा ज्योतिर्गमय. अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारी मालिका जिज्ञासा.